नमस्कार सगळ्यांना. दिवाळी आता काही दिवसांवरती येऊन थांबलेली आहे आणि प्रत्येकाला दिवाळीसाठी काही ना काही वेगळं असं करायचं असतं. दरवर्षी आपण साध्या पणत्या लावतो, मेणबत्त्या लावतो, हे तर आता आपण करतच असतो. पण ह्या वर्षी मी तुम्हाला असं मेणबत्तीमध्येच एक वेगळ्या प्रकारची मेणबत्ती बनवून दाखवणार आहे, जी दिसायला तर अगदी सुंदर आहे आणि त्यापेक्षा बनवायला अगदी सोपी आहे. आणि अजिबात वेळ न घालवता तर पटकन मी तुम्हाला दाखवते की ही मेणबत्ती कशा प्रकारे मी बनवते. सर्वात आधी आपण एक वापरलेली मेणबत्ती घेणार आहे. अशा प्रकारे उरलेल्या मेणबत्त्या ह्या आपल्याकडे असतातच. अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे करून एका वाटीमध्ये घ्यायचे आणि हे जी मेणबत्तीचे तुकडे केलेले आहेत ते आपण वितळून घेणार आहे. वितळवण्यासाठी डायरेक्ट गॅसवरही ठेवू शकतो किंवा गरम पाण्यामध्ये ठेवून आपण हे मेण देखील वितळून घेऊ शकतो. त्याच्यानंतर एक दोरा घेतलेला आहे आणि तो या मेणामध्ये बुडवून मी त्याची वात तयार करून घेते, जेणेकरून आपल्याला जेवढ्या उंचीची मेणबत्ती बनवायची आहे तेवढा आपल्याला बनवता येईल. आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे आपण मेणामध्ये पूर्ण हे बुडवून घ्यायचं आणि ज्या वाटीमध्ये किंवा ज्या साच्यामध्ये आपण पणती किंवा जी मेणबत्ती आहे ती तयार करणार आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे एक लांब काडी किंवा अशा प्रकारे तुम्ही उदबत्ती घेऊन देखील एक शेप घेऊ शकता. म्हणजे आपल्याला बरोबर मध्यभागी ही मेणबत्तीची वात आहे ती ठेवायची, जेणेकरून आपली ज्या वेळेला मेणबत्ती बनवून तयार होईल मध्यभागी छान असं ते दिसून येतं. आणि त्याच्यानंतर एक 5 ते 7 मिनिटं ह्या जी आपण वात बनवलेली होती ती आता आपण वळणार आहे मेन भागाकडे, म्हणजे ज्याच्यापासून आपल्याला मेणबत्तीला कलर द्यायचा आहे. हे अशा प्रकारचे रंगीत तेली खडू प्रत्येकाच्या घरात सापडतातच आणि जर घरात मुलं असतील तर भरपूर असे तेली खडू पडलेले असतात. आणि जरी विकत घ्यायला गेलं तरी 10 रुपयाला हे बॉक्स येतो, त्यामुळे जास्त महाग देखील नसतात. अशा प्रकारे ज्या कलरची आपल्याला मेणबत्ती बनवायची आहे तो कलर घ्यायचा आणि वितळवल्या मेणामध्ये थोडासा तुकडा कट करून टाकायचा. आणि हे बनवताना आपल्याला जास्त देखील हे खडू लागत नाही. अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला जेवढं लागणार आहे तेवढा खडू कट करून आपल्याला मेणामध्ये टाकायचा आणि तो वितळवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मी म्हटलं तसं गरम पाण्यामध्ये किंवा डायरेक्ट गॅसवरती ठेवून देखील हे मेण आणि जे आपले खडूचं मिश्रण आहे ते व्यवस्थित वितळवून घ्यायचं. अशा प्रकारे मस्त गडद हिरवा रंग याला आलेला आहे, इथं तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर आता ज्या साच्यामध्ये आपण मेणबत्ती बनवणार आहे त्या साच्यामध्ये हे वितळवलेलं मिश्रण टाकायचं. आताच बघा किती सुंदर आणि मनमोहक रंग ह्या आपल्या मेणबत्तीला यायला लागलेला आहे. अशा प्रकारे सगळ्यात खालचा थर दिसतो. त्याच्यानंतर ह्याला देखील सुकायला एक 4 ते 5 मिनटं लागतात. तोपर्यंत दुसऱ्या कलरची तयारी करून घ्यायची, ज्याच्यामध्ये मी लाल कलर मिक्स केलेला आहे. आणि आता हा लाल कलर थोडासा वेगळा दिसू शकतो, पण ज्या वेळेला मेणबत्ती बनून तयार होते त्यावेळेला एकदम सुंदर असा कलर येतो. लाल कलर देखील व्यवस्थित असा वितळवून घ्यायचा आणि मेण हे पटकन सुकतं, जास्त काही आपल्याला झंझट करावी लागत नाही. म्हणजे दुसरा जो कलर आहे तो आपण तयार करूपर्यंत आधीचा कलर हा सुकतो. आणि त्याच्यानंतर मेणाचे जे प्रमाण आहे ते कमी जास्त देखील करू शकतो किंवा जितक्या मेणबत्त्या आपल्याला बनवायच्या आहेत तितक्या आपण आपल्या सोयीनुसार बनवू शकतो आणि एकदम पटकन असं होतं. याच्यानंतर पिवळ्या रंगाची लेयर करणार आहे, ते देखील सेम प्रोसेसनी केलं. आणि आता सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात वरती येणारा हा थर आहे, हा देखील कलर एकदम मस्त आणि एकदम सुंदर असा दिसतो आहे. आणि मेण वतल्यानंतर थोडंसं मेण जर आपल्या वातीवरती जरी पडलं तरी काही हरकत नाही, त्यांनी असा काही फारसा फरक पडत नाही. उलटं आपली जी वात आहे ती व्यवस्थित एका जागी थांबायला मदत होते. अशा प्रकारे शेवटचा थर ओतल्यानंतर हे दिसतं. आणि ह्याला देखील आपल्याला एक 5 ते 7 मिनिटे थंड होऊ द्यायचं. आणि थंड झाल्यानंतर एकदम सुंदर अशी मेणबत्ती आपली घरच्या घरी काही मिनिटांमध्ये तयार झालेली आहे. आणि तयार झाल्यानंतर ह्याला कोणीच म्हणणार नाही की ही मेणबत्ती घरी तयार केलेली आहे. अगदी उत्तम अशी फिनिशिंग येते याला. आता हळूवारपणे जी आपण उदबत्ती ठेवली होती ती बाहेर काढून घ्यायची, जेणेकरून आपल्याला वरची जी एक्स्ट्रा वात आहे ती कट करायला मदत होईल. हळूवारपणे उदबत्ती काढून झाल्यानंतर जेवढी वात आपल्याला ठेवायची आहे तेवढी ठेवायची आणि बाकीची जी जादा आहे ती कट करायची. आता अशा प्रकारे सुंदर अशी आपली घरगुती एकदम कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये एकदम मस्त अशी मेणबत्ती तयार झालेली आहे. दिसते की नाही एकदम बाजारातून आणल्यासारखी आहे, अशी देखील तुम्ही लावू शकता.
पण आपण या मेणबत्तीमध्ये लेयर्स दिलेले आहेत आणि ते दाखवण्यासाठी आपल्याला ही मेणबत्ती या साच्यातून बाहेर काढावी लागणार आहे. आणि बाहेर काढण्यासाठी देखील जास्त काही मेहनत करावी लागत नाही. एकदम गरम पाण्यामध्ये ही वाटी 1 ते 1.5 मिनिट ठेवायची आणि मेण हे थोडंसं वितळल्यानंतर ही आपली जी मेणबत्ती आहे ती पटकन बाहेर काढायची आणि अशा प्रकारे सुंदर अशी थरांची मेणबत्ती तयार आहे. याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या रंगाचे थर बघू शकता. एकदम मस्त आणि बाहेरून विकत आणल्यासारखी ही मेणबत्ती दिसत आहे. तितकाच सुंदर या मेणबत्तीला शेप देखील आलेला आहे. शेप देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार बदलू शकता. पण गोलाकार ही अशा प्रकारे एकदम मस्त अशी मेणबत्ती दिसत आहे. अंधकारावर प्रकाशाचा विजय म्हणून हा सण साजरा केला जातो. अंधार हा कितीही गडद असला तरी प्रकाशाची एक किरण त्याला भेदू शकते, अंधाराचा नाश करू शकते. म्हणूनच अंधारावर प्रकाश मात करतो असे म्हणतात. ही जी वात आहे आपल्याला या जगाप्रती, या समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी दर्शवते. स्वतः जळताना कितीही त्रास झाला तरी इतरांना त्यांच्या अंधारमय जीवनातून प्रकाशाकडे न्यावे अशी प्रेरणा ही ज्योत आपल्याला देते. तसेच दिव्याची जळती ज्योत आपल्याला नेहमी ताठ मानेने जीवन जगण्याची प्रेरणा देते. कितीही कष्ट आले तरी हार न मानता सतत कार्यशील राहण्याची शिकवण ती देत असते. तर ह्या दिवाळीला अशा प्रकारे थरांची मेणबत्ती बनवा आणि आपला सण अजूनच गोड करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. थँक्यू.